Hello student. Hello student. Today we are going to learn division of decimal fraction. Suppose here we take one fraction, that is 2 by 3 divided by 4 by 5. In this example, how can we solve, how can we make a division of fraction? Look here, 2 by 3 into 5 by 4. What is the meaning of division? Meaning of division is inverse multiplication. Inverse multiplication हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. भागाकार करणे म्हणजे काय, तर उलटून गुणाकार करणे. उलटून गुणाकार करणे. सो 2 by 3 divided by 4 by 5, that is equal to 2 by 3 into 5 by 4. Here numerators begin denominator and denominators comes to numerator. म्हणजे 4/5 आहेत ते काय झाले, 5/4 झाले. इथं डिनॉमिनेटर सेम असण्याची कंडिशन असत नाही, म्हणून आपण काय केलं, 2 into 5 divided by 3 into 4, that is equal to 5 2s are 10, 3 4s are 12, 3 4s are 12. Again we take one example, that is division of decimal fraction. जर का डेसिमल फ्रॅक्शनचं डिव्हिजन करायचं असेल तर आपण काय करणार आहोत, नीट लक्ष द्या इकडं. दॅट इज 7.2 डिवायडेड बाय 2. 7.2 डिवायडेड बाय 2 अशा पद्धतीचं जर एक्झाम्पल असेल आपल्याजवळ तर आपण काय करणार, फक्त ह्या 7.2 चा आपण विचार केला तर what is the meaning of 7.2? that is 72 divided by 10. आपण काहीच नाही बदललेलं, लक्षात घ्या. 7.2 याचाच अर्थ काय आहे, 72/10. म्हणजे 72 divided by 10 divided by 2 divided by 1. याच्या खाली काहीच नाही, याचा अर्थ काय आहे, डिनॉमिनेटर काहीच नाही, याचा अर्थ काय आहे, तो 1 आहे, तो 1 आहे. म्हणून इथं 72/10 डिवायडेड बाय 2/1 याच्यासारखं आपण हे एक्झाम्पल करून घेतलं. आता आपल्याला या डेसिमल फ्रॅक्शनचा काय करायचा आहे, भागाकार करायचा आहे. तो कशा पद्धतीने करणार आपण नीट लक्ष द्या. 72 डिवायडेड बाय 10 into 2/1 means 1/2. 1/2. Then that is equal to 72 into 1 divided by 10 into 2. That is 72 divided by 20. 72 divided by 20. आता काल आपण बघितलेलं आहे की या डिनॉमिनेटरचा आपल्याला काय करता येतो, डेसिमल फ्रॅक्शनमध्ये याचं रूपांतर करता येतं. म्हणजे इथं 20 आहे म्हटल्यावर याच्यात 10 करता येतात किंवा 100 पण करता येतात. तर आपण त्या पद्धतीने करू शकतो. 20 डिवायडेड बाय 2 केलं की आपल्याला इथं काय मिळणार आहेत, 10 मिळणार आहेत. म्हणजेच आपल्याला काय मिळणार आहे, डेसिमल फ्रॅक्शन मिळणार आहे. तर तो कशा पद्धतीने आपण करतो बघा. 72 डिवायडेड बाय 2 अँड 20 डिवायडेड बाय 2, that is equal to 2 3s are 6, 2 6s are 12, 20 divided by 2, that is divided by 10. म्हणजे इथं 36 divided by 10 आलं आणि याचं उत्तर मग आपण काय लिहिणार आहोत, 3.6. 3.6 या पद्धतीने आपण काय करणार आहोत, याचं उत्तर लिहिणार आहोत. किंवा या दोन्ही या 72 ला सुद्धा आपण काय करू शकतो, भाग लावू शकतो. पण या पद्धतीने जरी आपण केलं तरी सुद्धा हे उत्तर बरोबर येतं. सो इन प्रॅक्टिस सेट नंबर 70 दे गिव अस द फर्स्ट एक्झाम्पल, दॅट इज कॅरी आउट द फॉलोइंग डिव्हिजन्स. हाऊ कॅन वी सॉल्व दॅट डिव्हिजन्स? दे गिव अस 4 एक्झाम्पल्स. दॅट इज 4.8 डिवायडेड बाय 2. 4.8 डिवायडेड बाय 2. That is 4.8 divided by 2. What
what is the meaning of 4.8? That is 48 divided by 10 divided by 2 by 1. 2 by 1. Then what is the meaning of division? Division means inverse multiplication. That is equal to 48 divided by 10 into 1 by 2 into 1 by 2. Then 48 into 1, that is the 48. 10 into 2, 20. We convert this 20 into 10. How can we convert? That is the 48 divided by 2 and then 20 divided by 2. That is 2 2s are 4, 2 4s are 8, then 20 divided by 2, that is 10. Then the answer is 2.4. Then the answer is 2.4. Then the second example, that is 17.5 divided by 5. 17.5 divided by 5. So what is the meaning of 17.5? That is equal to 175 divided by 10 divided by 5 by 1. What is the meaning of division? The meaning of division means inverse multiplication. Inverse multiplication. Then that is equal to 175 divided by 10 into 1 by 5 into 1 by 5. Then what is the answer? 175 divided by 50. 50 into 2, that is equal to, then what will we do? 175 into 2 and 50 into 2. 50 into 2, that is equal to 100. 5 2s are 10. Then 7 2s are 14. 14 plus 1, 15. Carried is 1. 2 1s are 2. 2 plus 1, that is equal to 3. Then the answer is 3.50. 3.50. आता हेच गणित आपण वेगळ्या पद्धतीने सोडवू शकतो. कसं सोडवू शकतो बघा? They give us here 175 divided by 10 into 1 by 5. या 5 ने आपण 175 ला भागू शकतो. कशा पद्धतीने आपण भाग लावणार आहोत? उभा उभा भाग रिड्यूस द लोएस्ट फॉर्म करणार. कसं करणार बघा? 5 1s are 5, 5 3s are 15. हे 17 आहे. 5 3s are 15 म्हणजे उरले किती? 2. ते इथं आपण मनातल्या मनात धरले आणि याच्या समोर ठेवले तर हे किती झाले? 25 झाले. म्हणजे 5 5s are 25 झाले. And then 35 divided by 10, that is equal to 3.5. That is equal to 3.5. या पद्धतीने आपण करू शकतो. जर तुम्हाला हे अवघड वाटत असेल तर नाही केलं तरी चालतं. आहे ही पद्धत जरी वापरली आपण तरी चालतं. आता इथं 50 into 200 आले. आता आपल्याला 50 चे 10 सुद्धा करता येतात. 50 divided by 5 केलं तर 50 is convert into 10. मग in denominator we divided by 10, so 5. Also in numerator we divided by 5. म्हणजे 175 ला आपण 5 ने भागू शकतो. पण गुणाकार आपल्याला सोपा वाटतो म्हणून आपण या पद्धतीने गणित केलं तरी सुद्धा ते चुकत नाही. उरलेली जी दोन गणित आहेत 20.6 divided by 2 and 32.5 divided by 25. तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये तुमच्या पालकांच्या मदतीने उरलेली फक्त जी दोन गणितं आहेत ती दोन गणितं सोडवणार आहात आणि त्याच्या पुढची जी गणितं आहेत ती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो थँक्यू.